जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि सूपची ऑर्डर देतो तेव्हा गरमागरम सूप आणि त्याच्यासोबत मस्त कुरकुरीत असे नूडल्स येतात. तर ते नूडल्सशिवाय त्या सूपची चव अधुरीच वाटते. तर आज आपण एकदम हेल्दी पद्धतीने वेट लॉस सूप आणि त्याच्यासोबतच एकदम हेल्दी वेट लॉस नूडल्ससुद्धा बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे. जर मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करायची आहे. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, एवढं टेस्टी हे सूप तयार होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा, एक अर्ध्या मिनटासाठी याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर मी इथे स्वीटकॉर्न घातलेले आहेत, भरपूर प्रमाणामध्ये स्वीटकॉर्न घालायचे आहेत. सध्या सीझन आहे तर खूप प्रमाणात भेटतात आणि त्याची चव आहे ती सूपमध्ये अप्रतिम लागते. त्याच्यानंतर बारीक चिरून आपण गाजरसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे शिमला मिरची घालायची असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या ज्या आणि घरामध्ये अवेलेबल भाज्या त्या तुम्ही इथे वापरू शकता. त्याच्यानंतर एक अर्धा चमचा याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या भाज्या आहेत त्या लवकर परतल्या जातील, शिजतील. त्याच्यासाठी सुरुवातीला कमीच मीठ टाकायचं आहे, कारण आपलं सूप आहे ते चांगलं घट्ट झालं की त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तर मी इथे बरोबर 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात सूप बनवायचं आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर याच्यानंतर याच्या एका वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. 1.5 ग्लास पाण्यासाठी 2 चमचे ज्वारीचं पीठ बस होऊन जातं. याने भरपूर असं घट्टसर सूप आपलं तयार होतं. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे. अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहायला नकोत. एकदम असं स्मूथ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला हे तुम्हाला पातळ वाटेल, जसं जसं हे शिजेल तसं तसं याला घट्टसरपणा येत राहील. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरेपूड घालायची आहे. अर्धा ते 1 चमचा मिरेपूड घालायची आहे किंवा आवडीप्रमाणे घालू शकता, कारण याने सुद्धा आपल्या सूपला थोडासा तिखटपणा येतो. आणि हे 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर छान घट्टसर आपलं सूप तयार होतं. हे पण साधारण 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आपलं सूप आहे ते मस्त घट्टसर झालेलं आहे. याच्यानंतर टेस्ट करून आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. साधारण अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मग आवडीप्रमाणे घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. मस्त गरमागरम आपलं सूप तयार आहे. याच्यानंतर याच्यासाठी आपल्याला हेल्दी असे नूडल्स बनवायचे कुरकुरीत. तर 1 कप आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. म्हणजे प्रमाण सम घ्यायचं. 1 कप पाणी असेल तर 1 कपच ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही आहे, फक्त मीठ टाकायचं आहे. पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ज्वारीचे जेव्हाही नूडल्स बनवतो आपण तेव्हा ते मध्ये मध्ये तुटतात. तर याप्रमाणे आपण त्याची उकड काढून घेतली, गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं तर अजिबात नूडल्स तुटत नाहीत, खूप छान होतात. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की एका भांड्यामध्ये काढायचे. तर मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते चांगलं मळून घ्यायचे. हाताला थोडंसं तेल लावायचं, खूप जास्त नाही लावायचं, अगदी थोडंसं लावायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचे. तुम्ही जेवढं चांगलं मळून घ्याल तेवढे आपले नूडल्स आहेत ते छान होतात, मध्ये तुटत नाहीत. तर 1-2 मिनटासाठी आपण चांगलं हे मळून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असा याचा गोळा तयार झालेला आहे बघा. त्याच्यानंतर मी सोऱ्या घेतलेला आहे. शेवची प्लेट लावलेली आहे आपण त्याला. सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा टाकायचा आहे आणि इथे आपण एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला याप्रमाणे नूडल्स पाडायचे आहेत. एकावर एक लेअर द्यायची नाही आहे, नाही तर ते नूडल्स आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी होत नाही. हे नूडल्स आपल्याला आता एअर फ्रायर किंवा मग मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनटासाठी बेक करून घ्यायचे. किंवा मग तुम्हाला बेक करायचे नसतील तर तुम्ही हे तळूनसुद्धा घेऊ शकता. तेल चांगलं गरम करायचे. तेल चांगलं गरम असेल तर हे तेलकट अजिबात होत नाही. जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर ते थोडेसे तेलकट होऊ शकतात. तर
दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. ते पहा याच्यावरचे सगळे बुडबुडे आहेत ते बंद झालेले आहेत. मस्त क्रिस्पी असे नूडल्स आपले हे तयार झालेले आहेत. तर हे आपण तळून घेतलेले नूडल्स आहेत आणि हे आहेत आपण मायक्रोवेव्हमध्ये बनवलेले मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघा. दोन्ही प्रकारचे नूडल्स आपण पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर गरमागरम सूप सर्व करून त्याच्यावरून हे मस्त कुरकुरीत असे नूडल्स टाकल्यानंतर सूपची चव आहे ती दुप्पट होते. एकदा हे सूप खाल्लं तर मार्केटचं जे हॉटेलमधलं सूप आहे ते तुम्ही कधीच नाही खाणार. खूप टेस्टी बनतं. मुलंसुद्धा बाहेरचं सूप सोडून हे घरचं सूप मागतील. खूप हेल्दी आणि टेस्टी सूप हे बनून तयार होतं.